ते पाय बरोबर पाय, कपड्याच्या खाली इकडे तिकडे कपाटाच्या खाली बरोबर पाय नेकलेस जाईल कुठं तरी, पाय तर फुटलं नाही ना, तू कुठं बाहेर चालला जाईल म्हणून. अहो नाही ना, मी सगळं कपाट ढूंढून काढलं ना, सगळीकडे पाहिला मी नेकलेस नाहीच आहे. कुठं गेला मला ते समजून नाही राहिलं की नेमकं नेकलेस माया गेला कुठं. पण माया म्हणणं आहे, घडी घडी काही गरज नव्हती ना तुझी सोन्याची वस्तू काढायची, एवढे दागिने काढायची. काय गरज होती सोन्या दागिने काढायची वर? आता मी फक्त पाहिले नाही, पोटावी दाखवली बी मी. त्या बाहेरचा माणूस कोणी आलो नाही, काही नाही. अचानक कसं काय गायब झाला नेकलेस, मला तेच कळून नाही राहिलं. काय माहित बापा कसा काय झाला आणि काय झाला तो. बाबा मला वाटते पोलीस स्टेशनला रिपोर्टच देऊन द्या. आता रिपोर्ट काय नाही, इतका कोणी बाहेरची लोक आलते का रिपोर्ट द्यावे? तुलाच माहित, तूच होती त्या घरात, बाकी कोणी नव्हतं रिपोर्ट देते ते. रिपोर्ट मामी, रिपोर्ट काय नाही देता, रिपोर्ट नका देऊ. कशाने पोलीस काय करतील येऊन, है की नाही माझी? छकुली काऊन एवढी फळफळ खरगी लागली रिपोर्टचं नाव घेतलं म्हणजे माझा डाऊट खरा नाही. नेकले छकुलीनं चोरला बहुतेक, म्हणून तर पोलिसाचं नाव काढल्या बरोबर तर कशी फळफळ करावी लागली. हिनच चोरला नेकलेस, बरोबर आहे. मी आता रिपोर्ट देतोच. हे पा मला रिपोर्ट द्यायचा 100%. आता चला पोलीस स्टेशनात. आवा राहू दे ना रिपोर्ट कायले, आपल्या घरी आज लोक पोलीस नाही आले. चांगल्या घरचे लोकांच्या घरी पोलीस नसतात येत, काही गरज नाही पोलिसाला घरात बोलावून, काही नाही. कोण्या काळात जगून राहिले? आपण काय गुन्हा केला काय? आपल्या घरी चोरी झाली म्हटलं पोलीस तर बोलावंच लागतील. चोरी खायची व घरातल्या घरात, हरपला शिंकुटी. पापा कशा करतात आई तुमच्या. माया म्हणणं आहे टिनाचे बाबा, रिपोर्ट द्यायला काय हरकत आहे तुमच्या मनाला? पोलीस नजर अलग राहते. आपण किती कोणी पाहिला तर आपल्याला काय दिसत नाही, पोलिसाची नजर अलग राहते. बरोबर तपास करून काढतात, एवढे तुकडे तुकडे करून फेकले तरी ते शोधून काढतात. हे नेकलेस काय गोटी गोष्ट त्याच्यासाठी रिपोर्ट देतच नाही. हा एक आहे ना, बरोबर आहे हिचं, प्रियाचं बरोबर आहे काय ना. देऊ दे ना रिपोर्ट. काय करतात पोलीस, आपल्या घरी चोरी झाली उलट लवकर शोधून काढलं तर आपल्यासाठीच चांगलं आहे. देऊ दे. करा बाबा तुमच्या मनानं, काही बी करा. आई रे बहुतेक आवडला नाही रिपोर्ट देऊन राहिलो तर. तुमच्या आईला आवडो का नाही आवडो, रिपोर्ट द्यायचा म्हणजे द्यायचाच. मामा मी जातो ना माझ्या घरी. काऊन? काही नाही, अजून 2 दिवस शाळा उघडायली, मग जा. हो बाई मग जाय मग. बरं. आता शाळा उघडते म्हटलं, योगिनी शाळा उघडते आता. आता तुझा भाऊ कधी आणून देईन चकुलीले? आणते ना व माझ्या भाऊ. आता ते कसं उशिराच गेली की नाही मी, आता मग राय म्हणत सगळे तिथे तिचं बी मन होतं राहायचं, म्हटलं राहू दे आता. काय करता नाही कुठे जायला भेटते आपल्या पोरीले, तेवढंच मामाच्या घरी 2 दिवस राह वाटतं लेकराले. हो राहत वाटतेच. योगिनी आता उद्याची वड सावित्री, तुला साडी नाही आणली? मला साडी मला काय रे पाहिजे व साडी? नाही का पहिली वट सावित्री आहे काय? अरे पहिली काय लगे मागची काय? वड सावित्रीचा उपास सारखाच, प्रत्येक बाई सारखाच उपास करते. पहिली चिवडा मान काऊन? नाही हो, नवीन असलं म्हणजे हाऊस राहते, पोरी सोरी घेतात हाऊसीनं. आता एवढे वर्ष लग्न झाल्यावर कायचं काही. अरे म्हणजे काय एवढे वर्ष लग्न झाले म्हणजे काय नवऱ्यावरचं बायकोचं प्रेम कमी होते का काय? मला तसं वाटते की जास्त एवढे वर्ष लग्न झाले तर बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम वाढते, कमी तर काही होत नाही. मग वड सावित्री दुनियाशी काऊन म्हणतात? दुनिया झाल्या बाया म्हणजे त्या उपास करत नाही असं आहे काय? ती नवीन पोलीस उपास करतात? नाही तसं काही नाही, पण काय साडी आहे तशा साड्या कोणती घालून घेईन मी. असं नाही, बाया लई मोठी दागिने घालून जातात म्हटलं, भारी भारी साड्या घालून जातात. तुझी आपली अशीच वड सावित्री राहते परिस्थितीनं, तू आपली लंकेची पार्वती. नाही हो, तसं काही नाही.
आता कसं आहे जिच्यापाशी आहे तो घालते. लय मोठे दागिने घातले म्हणजेच नवऱ्याचं आयुष्य दीर्घ आयुष्य वाढते असं काही नाहीये. साधी पूजा केली तरी तेच फळ भेटते आणि लय मोठे दागिने घालून गेले तरी तेच फळ भेटते. फक्त पूजा करणारीचं चरित्र आचरण मन सगळं चांगलं पाहिजे. नाहीतर लय मोठे दागिने घालून गेली पहिलीच्या मनात पूजा करायचीच नसली तर काय कामाची ती पूजा, काय त्याचं फळ भेटते. मला असं कधीच वाटत नाही हो छकुलीचे बाबा की असे लय मोठे दागिने घालून जा का भरजरी साडी घालून जा, असं कधीच वाटत नाही. जी परिस्थिती आहे त्याच्यातच मी लय खुश आहे. कोण्या बाईचे दागिने पाहून कधी माया मन बी दुखत नाही, कधीच नाही दुखत. फक्त तुम्ही एवढे चांगले भेटले मले आणि असंच आपला जोडा हा 7 जन्मापर्यंत राहो हीच मागणं आहे माझ्या देवारी. आणि तुमचं आयुष्य असं सोडायसारखं दीर्घ आयुष्य तुम्हाला भेटो आणि तुमच्या पहिले मले मरण येऊ, बस एवढीच अपेक्षा आहे माझी देवाकडून. बाकी दागिन्याचं साडीचं तुम्हाला कधी काही वाटलंच नाही हो छकुलीचे बाबा, कधीच काही वाटलं नाही. तुम्ही बी नका वाटून घेऊ असं. जे आहेत त्यात लय खुश आहो मी, लय खुश. वा योगिनी, खरंच त्यासारखी समजूतदार बायको भेटायला नशीब लागते. आणि ते बी आजकालच्या काळात, या काळात ज्या काळात जेव्हा पैशाच्या मागे पळते त्या काळात तुझ्यासारखी जीवनसंगीने भेटायला नशीब लागते. लय मोठं काहीतरी पुण्य केलं असेल म्या की मला तुझ्यासारखी बायको भेटली. खरंच एखादा उपद्र माणसासाठी बी असता की नाही तर मी बी नक्कीच केला असता. 7 जन्म नाही तुले म्या 21 जन्मापर्यंत केलं असतं माझ्यासाठी. अरे बापा 21 जन्मापर्यंत ये पण 21 जन्मापर्यंत मला बी चालते की नाही हे तर विचार लागत होतं. अरे तिथं माझ्या लक्षातच नाही आलं बा. तुमची गंमत करून राहिली, खरंच समजता नाही तर. चला आता मी मस्त चहा करतो, चहा पी. ओ कर बा चहा का. चांगलं पावसाचं वातावरण झालं, तेल असेल घरात तर भाजी बी काढ जराशी. बरं मजे बी काढतो, हाय तेल.